मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची ही सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्याचे करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला इतर कुठलेही एमसीक्यू रेफर करण्याची गरज पडणार नाही, कारण या सिरीजमध्ये आपण सीईटीला ज्या क्षेत्रांमधून हे एमसीक्यू विचारले जातात ती सर्व क्षेत्र आपण या सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर सीईटी साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस 19 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाले आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशन इनॉग्रेटेड इन द ईस्टर्न थिएटर बाय द इंडियन आर्मी? भारतीय लष्कराने पूर्व विभागात उद्घाटन केलेले पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणते आहे? ऑप्शन्स आहेत रेडिओ अरुणाचल 101.2 FM, रेडिओ दिरंग 88.4 FM, रेडिओ तवांग 95.6 FM आणि ऑप्शन डी रेडिओ लोहित 100.4 FM. तर विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ दिरांग 88.4 FM हे पूर्व भागातील पहिले CRS असून त्याचे उद्घाटन भारतीय लष्कराने केले. हे अरुणाचल प्रदेशात ऑपरेशन सद्भावना अंतर्गत गजराज कॉर्प्सद्वारे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रेडिओ दिरांग 88.4 FM. So this Radio Dirang 88.4 FM is the first CRS, that is Community Radio Station in the Eastern Theatre, inaugurated by the Indian Army. It was set up by Gajaraj Corps under Operation Sadbhavna in Arunachal Pradesh. So the correct answer will be option B, Radio Dirang 88.4 FM. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द इनिशिएटिव्ह लॉन्च्ड इन नागालँड टू रिवाइव्ह ट्रॅडिशनल वॉटर बॉडीज अँड स्ट्रेंथन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम? नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जलसंधारण व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन मिशन, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान, हर घर जल अभियान आणि स्वच्छ नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान ही योजना नागालँडमध्ये जलस्रोत व निकृष्ट झालेली जमीन पुनर्संचयित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत समुदाय सहभागावरती भर असून जलसुरक्षेसाठी मनरेगाशी समन्वय साधला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान. सो मिशन वॉटरशेड पुनरुत्थान वॉज लॉन्च्ड इन नागालँड टू रिस्टोर वॉटर बॉडीज अँड डिग्रेडेड लँड. It focuses on community participation and convergence with Manrega for the water security. So the correct answer will be option B, Mission Watershed Punarutthan. पुढचा प्रश्न आहे, Blue tongue disease was recently seen in the news is transmitted by which species? अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला ब्ल्यू टंग रोग कोणत्या प्रजातीद्वारे पसरतो? ऑप्शन्स आहेत बॅट, वटवाघूळ, क्युलिकोइड्स मिजेस, हाऊस फ्लायज, घरमाशी आणि स्पायडर कोळी. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ल्यू टंग रोग संक्रमित क्युलिकोइड्स मिसेसच्या चाव्यामुळे पसरतो. हा रोग मेंढ्या व गुरांसारख्या जठरांतर करणाऱ्या प्राण्यांना होतो आणि तो संसर्गजन्य नाही. प्रतिबंधासाठी लसीकरण या रोगामध्ये वापरले जाते.
त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्युलिकोइड्स मिजेस. So this blue tongue disease spread through bites of infected culicoids midgets is affected ruminants like sheep and cattle and it is a non-contagious with vaccination used for a prevention. So the correct answer will be option B culicoids midges. पुढचा प्रश्न आहे who has become the youngest and the first Asian to receive the Global Humanitarian Award. ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन्स आहेत अनंत अंबानी, जादव पायंग, राजेंद्र सिंग, अरुण कृष्णमूर्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, वनतारा प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनंत अंबानी. So Anant Ambani received the Global Humanitarian Award for Wildlife Conservation Work through Vanatara. He is the youngest and first Asian recipient of the International Humanitarian Honor. So the correct answer will be option A, Anant Ambani. पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल डे ऑफ अ कमेमोरेशन अँड डिग्निटी ऑफ अ विक्टिम्स ऑफ द क्राइम्स ऑफ अ जीनोसाइड इज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन विच डे. वांशिक संहाराच्या गुन्ह्याच्या बळींच्या स्मरणार्थ आणि सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत डिसेंबर 8, डिसेंबर 9, डिसेंबर 10 आणि डिसेंबर 11. तर संयुक्त राष्ट्रसंघ 9 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करतो. या दिवसाचा उद्देश वांशिक संहाराच्या बळींचा सन्मान करणे आणि अशा गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी जागतिक जबाबदारी अधोरेखित करणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर. The UN observes this day on 9th of December to honor genocide victims and promote prevention of such crimes. It reinforces global responsibility to uphold human rights and punish perpetrators. So the correct answer will be option B, December 9. Which state government has launched India's largest invasive species eradication campaign to eliminate Sena spectabilis? सेना स्पेक्टॅबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती नष्ट करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर तामिळनाडू सरकारने जंगलामधून सेना स्पेक्टॅबिलिस ही आक्रमक विदेशी प्रजाती मार्च 2026 पर्यंत नष्ट करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू. तर तामिळनाडू launched a major campaign to eradicate Sena spectabilis, an invasive alien species from forest by March 2026. The drive aims to protect biodiversity in the Western Ghat region. So the correct answer will be option A, Tamil Nadu. Which city is the host of the 15th National Street Food Festival? 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई आणि न्यू दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, 15वा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भारतातील विविध स्ट्रीट फूड संस्कृती सादर केली जाते आणि तो वेव्ज उपकरणातील क्रिएट इन इंडिया चॅलेंजशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. So the 15th National Street Food Festival is hosted in New Delhi. It showcases India's diverse street food culture and is linked with Waves initiative Create in India Challenge. So the correct answer will be option D, New Delhi. Andres Babis has been appointed as a new Prime Minister of which country? Andres Babis यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे? ऑप्शन्स आहेत झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, बल्गेरिया. तर आंद्रेस बाबिस यांनी डिसेंबर 2025 मध्ये झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या ANO पक्षाने बहुमत आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर ते पुन्हा सत्तेत आले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, झेक प्रजासत्ताक. आंद्रेस बाबिस वॉज सॉर्न इन ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ द Czech Republic in December 2025. He returned to power after his party ANO formed majority coalition government. So the correct answer will be option A, Czech Republic. पुढचा प्रश्न आहे The प्रवासी राजस्थानी दिवस 2025 is celebrated in which city? प्रवासी राजस्थानी दिवस 2025 कोणत्या शहरात साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत उदयपूर,
जयपूर, कोटा आणि जोधपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवासी राजस्थानी दिवस 2025 जयपूर येथे साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश राज्याबाहेरील राजस्थान्यांना राज्याशी जोडणे असून राजस्थानची संस्कृती, परंपरा आणि गुंतवणूक संधी अधोरेखित केल्या जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जयपूर. So the Pravasi Rajasthani Divas 2025 celebrated in Jaipur to connect non-resident Rajasthanis with the state. The event highlights Rajasthan's cultural heritage and investment potential. So the correct answer will be option B, Jaipur. Next question आहे INS Gharial belong to which class of a vessel? INS Gharial हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? ऑप्शन्स आहेत शिवालिक वर्ग, तलवार वर्ग, मगार वर्ग आणि कोलकाता वर्ग. तर INS घडियाल हे भारतीय नौदलाचे मगर वर्गातील उभयचर युद्धनौका म्हणजेच अँफिबियस वॉरफेअर शिप आहे. श्रीलंकेला मानवतावादी मदतीसाठी ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत हे जहाज तैनात करण्यात आले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मगर वर्ग. So INS घडियाल is the Magar class amphibious warfare ship of Indian Navy. It was deployed under Operation Sagar Bandhu for humanitarian assistance to Sri Lanka. So the correct answer will be option C, Magar class. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ डिस्कस केलेले आहेत. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाइज एक्सप्लेनेशन इथे आहे, टॉपिक वाइज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रीवियस इयरचे ऍक्च्युअल PYQs सोबत मॉडेल टेस्ट, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुक मध्ये अवेलेबल असणार आहे. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला Amazonच्या लिंक दिलेल्या आहेत. आजच त्या लिंक वरनं तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला व्हिजिट करून तिथेही हे बुक तुम्हाला भेटू शकतं. तर आजच बुक ऑर्डर करा आणि सीईटीच्या प्रिपरेशनला अगदी आत्तापासूनच सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.